गोपाल पाटा हे नाव तुम्हाला माहीत आहे का? जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्हाला हे नाव माहीत असणं खूप गरजेचं आहे आणि ते का गरजेचं आहे हेच तुम्हाला मी आता सांगणार आहे। विषय खूप मोठा आहे पण आता आपण थोडक्यात आवरणार आहोत। नमस्कार, मी चेतन आणि आपण बघत आहात गजब गोष्टी यूट्यूब चॅनल। गोपाल चंद्रकांत मुखर्जी उर्फ गोपाल पाटा यांचा जन्म 1913 साली कलकत्त्यात झाला। धर्माने ते ब्राह्मण होते पण त्यांचं पूर्वापार एक मटणाचं दुकान होतं। पाटाचा बंगालीमध्ये अर्थ होतो बकरी, म्हणूनच त्यांच्या नावामागे पाटा हे आपसुकच जोडलं गेलं। 16 ऑगस्ट शुक्रवारच्या दिवशी कलकत्त्यातल्या मशिदीमध्ये गर्दी जमते आणि नमाज पठणानंतर हीच गर्दी कलकत्त्याच्या रस्त्यावर उतरून दगडफेक करू लागते। दुकानं, गाड्या फोडल्या जातात, हिंदू वस्त्यांमध्ये आग लावण्यात येते। लहान मुलं, वृद्ध माणसं, स्त्री पुरुष असा कोणताही भेदभाव न करता सगळ्यांना संपवण्यात येतं। कितीतरी बायकांच्या आबरूवर हात टाकण्यात येतो। मन हेलावून टाकणारं हे सर्व सुरू असतं। तब्बल 10,000 पेक्षा जास्त हिंदू समुदाय काही वेळातच संपवण्यात येतो। कोणत्याही प्रकारचे पोलीस, सैन्यदल इथे उपस्थित नसतं कारण त्यांना वरूनच तसे आदेश असतात। 20 ऑगस्टपर्यंत हा हिंदू नरसंहार असाच सुरू ठेवायचा, म्हणजे एकतर बंगालमधला हिंदू संपून तरी जाईल किंवा तो बंगाल सोडून पळून तरी जाईल आणि मग बंगालला पूर्व पाकिस्तानामध्ये समाविष्ट करण्यात येईल। जिना आणि मुस्लिम लीगद्वारे हे सर्व षडयंत्र सुरू होतं। सर्वत्र हाहाकार पसरला होता। बाहेरून कोणीही मदतीस येऊ शकत नव्हते आणि बंगालमध्ये जे काही सुरू आहे ते बाहेर जाऊ नये अशी नीती जिना आणि सुरावर्दी यांच्याद्वारे आखली गेली होती। 16 तारखेला सुरू झालेला हा विध्वंस 17 तारीख येता येता अजून जहाल झाला। आता हिंदूंना आपले घर सोडून पळण्याशिवाय कुठलाही पर्याय उरला नव्हता आणि हे सर्व सुरू असताना हिंदूंच्या रक्षणासाठी एक योद्धा उभा राहतो आणि तो म्हणजेच गोपाल पाटा। डोक्यावर बांधलेले केस, वाढलेली दाढी, रुबाबदार शरीरयष्टी असे होते गोपाल पाटा। गोपाल पाटा हे सर्व हिंदूंना जमवतात। शेवटी सर्व हिंदूजन एकत्र येतात आणि ज्यांना जशी जमेल तशी ती एकमेकांना मदत करू लागतात। ज्याला लाठी चालवता येते तो लाठ्या घेऊन पुढे आला, ज्यांच्याकडे पैसे होते त्यांनी पैशाची मदत केली आणि अशा प्रकारे हिंदू समाज प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज झाला। 17 तारखेला हिंदू समाजाकडून तयारी सुरू करण्यात आली आणि 18 तारखेला हिंदूंकडून प्रत्युत्तर देण्यास सुरुवात झाली। गोपाल पाटा यांनी आवाहन केले, आता एक जरी हिंदू मारला गेला तर आम्ही त्यांचे 10 ठार मारू। पुढे गोपाल पाटा आणि त्यांच्या साथीदारांनी एक एक दंगेखोराला शोधून शोधून मारले। हिंदूंकडून होणारे हे प्रत्युत्तर एवढे जोरदार होते की शेवटी सुरावर्दी हार मानतो। त्याचं कारण असं की त्याला आता भीती वाटायला लागली, हिंदूंनी जर हे असंच सुरू ठेवलं तर मुस्लिम लीगचा एकही सदस्य जिवंत राहणार नाही आणि वेगळ्या पाकिस्तानच्या मागणीला काय अर्थ उरणार नाही म्हणजे तिकडे जायला समुदाय जिवंत तर पाहिजे। एवढा मोठा समुदाय गोपाल पाटा यांनी मृत्युमुखी पाडला होता। गोपाल पाटा सोबत असलेल्यांनी एवढ्या लोकांना मृत्युमुखी पाडले पण त्यांनी कोणत्याही स्त्रिया किंवा लहान मुलांना हात देखील लावला नाही। गोपाल पाटा हा असा एकमेव व्यक्ती आहे की ज्याच्यामुळे आज बंगालमधील हिंदू जिवंत आहे आणि हाच माणूस कारण आहे की बंगाल हा भारताचा भाग म्हणून आजही शाबूत आहे।